श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 14वा अखंड ध्यान समास 7वा युगधर्म निरूपण. श्रीराम. नाना वेश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की या जगात नाना वेश आणि नाना आश्रम आहेत, पण सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम आहे. सर्व त्रैलोक्यातील लोकांना गृहस्थाच्या घरीच विश्राम प्राप्त होतो. देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृ आदी करुण विभागी अतिताभ्यागत श्रीराम. देव ऋषी मुनी योगी अनेक तपस्वी लोक तसेच वैराग्य संपन्न लोक तसेच पितर आणि अतिथी अभ्यागत आदी सर्व गृहस्था घरच्या अन्नाचे अधिकारी असतात. गृहस्थाश्रमी निर्माण झाले आपला आश्रम टाकून गेले परंतु गृहस्था गृही हिंडो लागले कीर्ती रूपे श्रीराम. हे सर्व गृहस्थाश्रमातच जन्मले, त्यांनी नंतर गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि साधन करून कीर्ती मिळवली, परंतु भिक्षेसाठी त्यांना गृहस्थांच्या घरीच हिंडावं लागतं. या कारणे गृहस्थाश्रम सकळांमध्ये उत्तमोत्तम परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया श्रीराम. म्हणून सर्व आश्रमात गृहस्थाश्रम हा उत्तमोत्तम होय, परंतु गृहस्थाच्या ठिकाणी स्वधर्मनिष्ठा आणि भूतदया मात्र असणे आवश्यक आहे. जेथे षडकर्मे चालती विद्योक्त क्रिया आचरती वाग्माधुर्ये बोलती प्राणी मात्रांसी श्रीराम. गृहस्थाश्रमातच षटकर्मे म्हणजे अध्ययन अध्यापन यजन याजन दान आणि प्रतिग्रह चालतात. सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्ती मार्ग श्रीराम. गृहस्थ विधियुक्त क्रियेचे आचरण करतात आणि प्राणीमात्रांशी मधुर वाणीने बोलतात. सर्व प्रकारे शास्त्रोक्त कर्मांचे नियमितपणे आचरण करावं, त्यातही भक्ती मार्ग हा अलौकिक आहे. पुरश्चरणी काया क्लेसी दृढव्रती परमसायासी जगदीशा वेगळे जयासी थोर नाही श्रीराम. जो पुरश्चरणे करतो, शरीरास कष्ट देण्यास तयार असतो, दृढव्रती आणि खूप प्रयत्नशील असतो, पण ज्याला एका जगदीशाशिवाय दुसरं काही श्रेष्ठ वाटत नाही. काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गी श्रीराम. जो शरीराने वाणीने जीवाने आणि प्राणाने भगवंतासाठी कष्ट सोसतो, त्याच्या मनाने भक्ती मार्गात जणू काही धरणेच धरलेले असते. ऐसा भगवंताचा भक्त विशेषांतरी विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे श्रीराम. असा जो भगवंताचा भक्त असतो आणि जो अंतरात विशेष विरक्त असतो, तो संसार सोडून भगवंतासाठी मुक्त होतो. अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य लोलंगते एवढे अभाग्य आणि नाही श्रीराम. अंतःकरणापासून वैराग्य उत्पन्न होणे हे महद्भाग्य जाणावे, आसक्ती एवढे अभाग्य दुसरे नाही. राजे राज्य सांडून गेले भगवंता कारणे हिंडले कीर्ती रूपे पावन झाले भूमंडळी श्रीराम. असे वैराग्य प्राप्त झाल्यानेच अनेक राजे राज्य सोडून भगवत प्राप्ती करता हिंडले आणि भगवत प्राप्ती करून घेऊन या जगात कीर्ती रूपाने पावन झाले. ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जाणे अंतर प्राणी मात्रांचे श्रीराम. असा जो योगेश्वर असतो, ज्याला अंतर्यामी स्वरूपानुभव आलेला असतो, तो सर्व प्राणी मात्रांचे अंतःकरण जाणू शकतो, त्याच्याकडे लोक आकर्षित होतात. ऐसी वृत्ती उदासीन त्याही वरी विशेष आत्मज्ञान दर्शन मात्रे समाधान पावती लोक श्रीराम. असा जो अनासक्त आणि त्याहूनही विशेष म्हणजे आत्मज्ञानी असतो, त्याच्या केवळ दर्शनानेही लोकांना समाधान होते. बहुतांशी करी उपाये तो जनाच्या वाट्यान ये
अखंड जयाचे हृदये भगवद रूप श्रीराम. तो अनेक लोकांवर उपकार करतो, त्यांच्या उपयोगी पडतो, म्हणून लोक त्याच्या मागे धावतात. पण तो लोकांच्या वाट्यासच येत नाही. त्याचे हृदय अखंड भगवद रूप झालेले असते. जनास दिसे हा दुश्चित, परितो आहे सावचित्त. अखंड जयाचे चित्त परमेश्वरी श्रीराम. लोकांना बाह्यतः तो आपल्यासारखाच दुश्चित आहे असं वाटतं, पण तो नेहमी सावधान असतो आणि त्याचे चित्त अखंड परमेश्वराच्या ठिकाणी जडलेले असते. उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी, नाही तरी श्रवण मननी निरंतर श्रीराम. तो निरंतर उपास्य देवतेच्या मूर्तीच्या ध्यानात अथवा आत्मानुसंधानात, नाहीतर श्रवण मननात दंग असतो. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असिल्या गाठी, तरी ऐसी याची भेटी होये जनासी श्रीराम. पूर्वजांच्या अपरंपार पुण्याचा संग्रह गाठी असेल तरच लोकांची अशा भगवत भक्ताशी गाठ पडू शकते. प्रचिती वीण जे ज्ञान तो अवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन प्राणियांसी श्रीराम. अनुभवाशिवायचे ज्ञान हे खरे नसून काल्पनिक असते. त्या योगे प्राणीमात्रांचा उद्धार कसा होणार? या कारणे मुख्य प्रत्यये प्रचिती वीण कामानये, उपाया सारिखा अपाये शहाणे जाणती श्रीराम. म्हणून परमार्थात प्रचितीला, अनुभवाला महत्व आहे. अनुभवाशिवायचे ज्ञान उपयोगी पडत नाही. त्याने उपायाऐवजी अपायच होतो हे शहाणे लोक जाणतात. वेडे संसार सांडून गेले, तरी ते कष्ट कष्टोची मेले, दोहीकडे अंतरले इहलोक परत्र श्रीराम. एखादा वेडा अज्ञानी माणूस घर सोडून निघून जातो आणि कष्ट करून करून मरून जातो. प्रपंच आणि परमार्थ तसेच इहलोक आणि परलोक या दोन्हींना तो अंतरतो. रागे रागे निघून गेला, तरी तो भांड भांडोची मेला, बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी श्रीराम. रागा रागाने निघून गेला आणि भांडता भांडताच मरून गेला. त्याच्यामुळे अनेक लोक दुःखी कष्टी झाले आणि तो स्वतःही कष्टी झाला. निघून गेला परी अज्ञान, त्याचे संगती लागले जन, गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे श्रीराम. एखादा असा घर सोडून निघून जातो, पण तो अज्ञानीच असतो. काही लोक त्याच्या संगतीला लागतात, पण गुरु शिष्य दोघेही अज्ञानामुळे समसमानच असतात. आशाबद्धी अनाचारी निघून गेला देशांतरी, तरी तो अनाचारची करी जनामध्ये श्रीराम. एखादा आषाढभूत आणि दुराचारी माणूस घर सोडून देशांतराला गेला, तरी तेथेही लोकात तो अनाचारच करतो. गृही पोटे वीण कष्टती, कष्टी होऊन निघून जाती, त्यास ठाई ठाई मारिती चोरी भरता श्रीराम. घरी अन्ना वाचून कष्टी होतात आणि घर सोडून निघून जातात. त्याने चोरी केली अथवा त्याच्यावर चोरीचा आरोप आला तर लोक त्याला जेथे जाईल तेथे चोप देतात. संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, तेने जन पावन केला आपणा ऐसा श्रीराम. जो नित्यानित्य विवेकाने संसार मिथ्या आहे हे जाणून ज्ञानप्राप्तीसाठी निघून जातो, तो ज्ञान प्राप्त करून स्वतः पावन होतो व इतर लोकांनाही पावन करतो. येके संगतीने तरती, येके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी श्रीराम. संगतीनेच एखादा तरतो तर संगतीनेच एखादा बुडतो. म्हणून नीट विचारपूर्वकच सत्संगती करावी. जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कैची असेल दीक्षा, घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना श्रीराम. जेथे विवेकाच्या कसोटीत साधू उतरत नाही, तेथे त्याच्याकडून दीक्षा कशी प्राप्त होणार? अज्ञानाने उगीच घरोघरी भिक्षा मागितली तर ती कोठेच मिळत नाही. जो दुसऱ्याचे अंतर जाणे, देश काळ प्रसंग जाणे, तया पुरुषा काय उणे भूमंडळी श्रीराम. जो दुसऱ्याचे अंतरंग जाणतो
वेळ प्रसंग जाणतो अशा चतुर पुरुषाला या भूमंडळावर काहीही उणे पडत नाही. नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचारची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे श्रीराम. नीच माणसाला गुरुत्व प्राप्त झाले तर आचारच नष्ट होतो. मग वेद शास्त्र ब्राह्मण यांना कोण विचारतो. ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणाशीचा अधिकारू वर्णानाम ब्राह्मणो गुरु ऐसे वचन श्रीराम. फक्त ब्राह्मणांनाच ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे. वर्णानाम ब्राह्मणो गुरु असं शास्त्रवचन आहे. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले आचारापासून भ्रष्टले गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे श्रीराम. पण ब्राह्मण आता बुद्धी भ्रष्ट झाले आहे. त्यांची बुद्धी असून नसल्यासारखी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी शुद्ध आचारही राहिलेला नाही. स्वतःचे श्रेष्ठत्व सोडून ते शिष्यांचेही शिष्य झाले आहेत. कित्येक दावल मलकास जाती कित्येक पीरास भजती कित्येक तुरक होती आपले इच्छेने श्रीराम. कित्येक जण दावल मलकाकडे जातात, कित्येक जण पीराला बसतात, तर कित्येक जण आपल्या इच्छेने तुर्क होतात. ऐसा कलियुगीचा आचार कोठे राहिला विचार पुढे पुढे वर्ण संकर होणार आहे श्रीराम. कलियुगातील आचार हा असा आहे. विचार कुठे शिल्लकच राहिलेला नाही. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. गुरुत्व आले निचयाती काही एक वाढली महंती शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा श्रीराम. आध्यात्मिक गुरुत्व हलक्या जातीच्या लोकांकडे गेल्याने ते स्वतःचा मोठेपणा थोडाफार वाढवतात. शूद्र स्वतःच अनाचारी असल्याने त्यांच्या अनुयायात ब्राह्मणांच्या आचाराचं महत्व राहत नाही. हे ब्राह्मण असं कळेना त्याची वृत्तीच वळेना मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा श्रीराम. पण आपला अधपात होत आहे हे ब्राह्मणाला कळत नाही. त्याच्या वृत्तीत बदल होत नाही. त्याचा मूर्खपणाचा अभिमान नाहीसा होत नाही. राज्य नेले म्लेंची क्षेत्री गुरुत्व नेले कुपात्री आपणा अरत्री ना परत्री काहीच नाही श्रीराम. म्लेंछांनी क्षत्रियांनी राज्य नेले, अपात्र व्यक्तींनी त्यांचे गुरुत्व नेले. धड ना इहलोक धड ना परलोक काहीच नाही अशी त्यांची स्थिती झाली आहे. ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले विष्णूने श्रीवत्स मिरविले त्याच विष्णूने श्रापिले परशुरामे श्रीराम. ब्राह्मणांना अनाचाराने बुडवलं आहे. ब्राह्मणांचे पदचिन्ह श्रीवत्स ज्या श्री विष्णूने आपल्या वक्षस्थलावर मिरवले त्या विष्णूनेच परशुराम रूपाने त्यांना शाप दिलं. आम्हीही तेच ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते श्रीराम. आम्हीही तेच ब्राह्मण आहोत म्हणून मोठ्या दुःखाने आम्ही हे वचन बोलत आहोत. वडील माणसे अनाचार करून गेली त्याचे परिणाम आम्हाला भोगत आहेत. आताचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळे नाहीसे झाले तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही श्रीराम. आताचे ब्राह्मण तरी काय करीत आहेत. त्यांना खायला अन्न मिळत नाही असं झालं आहे. तुमच्यापैकी अनेकांच्या हे अनुभवास आले की नाही. बरे वडिलांस काय म्हणावे ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे प्रसंगे बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे श्रीराम. पण वडील माणसांना काय म्हणावं त्यांना कसा दोष द्यावा. ब्राह्मणांचे अदृष्ट म्हणून असं झालं असं समजावं. प्रसंगामुळे स्वाभाविकच बोलले गेले तरी श्रोत्यांनी त्याची क्षमा केली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास 7वा समाप्त.